पेशंटला पूर्ण दिवसभरपर्यंत तिथे आग असते आणि कोणाकोणाला रोज ब्लड गेल्यामुळे बाकी इतरही लक्षणं सुरू होतात. म्हणजे शरीरामधले हिमोग्लोबिन कमी होणार, हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे खूप विकनेस, थकवा, डोकं दुखणं, थोडंसं चाललं बोललं काम केलं तरी दम लागणार, चक्कर येणं, अंधारी मारणं, हे सगळे लक्षण त्याच्यापासून ब्लिडिंगमुळे होऊ शकतात. पुष्कळ आमच्याकडे पेशंट जेव्हा येतात, अनेक पेशंट सांगतात की त्यांचं 2-2 वेळा ऑपरेशन झालं आहे, कोणाचं 3-3 वेळा ऑपरेट झालेलं आहे, तरीही त्याच्यानंतरही त्यांना त्रास होतो. परंतु ऑपरेशनमध्ये काय होतं की जी ग्रोथ झाली आहे, जसं मुडव्याची सुरुवात ही म्हणजे फिशरपासून होते सहसा. कोणाला तिथे इचिंग होते आणि फिशर म्हणजे गुदद्वाराला चिरा पडणं, क्रॅक पडणं. परंतु ही जेव्हा क्रॉनिसिटी याची वाढत जाते, पुष्कळ वेळा हे आजार लपवण्यात येतात. काही जण फक्त पोट साफ होण्यासाठी काही चूर्ण वगैरे औषधी घेतात किंवा काही जण पुष्कळ वेळा गावठी औषधींचा उपचार करतात. त्याच्याने फक्त हे सप्रेस होते. जेवढं सप्रेस होणार तेवढं मग याचं रूपांतर मुळव्याधमध्ये. जर तुम्ही मुळव्याधही सप्रेस कराल आतल्या आत त्याच्यावर गावठी उपचार करून किंवा काही तात्पुरत्या स्वरूपाचं औषधी घेऊन, तर मुळव्याधचे रूपांतर हळूहळू भगंदर